खरेदी विश्वासाची, खरेदी आनंदाची, योग्य दर, विनम्र सेवा, पलूसच्या आनंद बाजारची। सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर, प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स, स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा, कॉस्मेटिक्स, होजिरी, फुटवेअर, सर्व काही एकाच छताखाली। आनंद बाजार, SBI बँकेसमोर, पलूस। प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम। मोबाईल नंबर 95 79 87 93 39। पलूस नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस वाडी वस्तीवर घर टू घर संवाद साधत सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचा पंचनामा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पलूस नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या प्रचाराला जोरदार धार दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योत्स्ना येसुगडे आणि प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारांनी वाडी वस्तीवर घर टू घर फिरत मतदारांना विकास कामाचे व्हिजन समजावून सांगितले। तसेच मतदारांचे प्रबोधन करण्यासाठी मतदान मशीनचा डेमो प्रात्यक्षिक दाखवला। या प्रचार फेरी दरम्यान उमेदवार ज्योत्स्ना येसुगडे यांनी पूर्वीच्या नगरसेवकांवर टीका केली। त्या म्हणाल्या की या प्रभागातील पूर्वीच्या नगरसेवकांनी कोणतीही कामे केली नाहीत, ते फक्त नावापुरतेच नगरसेवक राहिलेत। त्यांनी वाडी वस्त्यांवरील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत। या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधलं। मतदारांना आवाहन करताना नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्योत्स्ना येसुगडे यांनी सांगितलं की आता पलूस शहरात बदलाची वेळ आली आहे। नागरिकांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीला विकास कामांची संधी द्यावी, आम्ही त्याचे सोने करू, असं ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। विकास कामांचे व्हिजन प्रभावीपणे मांडल्यामुळे या अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। यावेळी महिला आणि युवक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले होते। नागेश येसुगडे आमच्या ज्योत्स्ना काकी नगराध्यक्षासाठी उभा राहिलेले आहेत। तसेच नगरसेविकासाठी मी दीपाली येसुगडे उभा राहिलेले आहे आणि धनाजीभाऊ कुंभार हे सुद्धा नगरसेवकासाठी उभा राहिलेले आहेत। आम्ही आता प्रत्येक वार्डमध्ये फिरतोय। प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येकांच्या समस्या भरपूर आहेत। गटरीची कामं झालेली नाहीत, रस्त्याची कामं नाहीत, लाईटची सोय नाही, अशा भरपूर म्हणजे समस्या आहेत लोकांच्या। पण कुठलीच समस्या नाही की म्हणजे अशा आमच्या समस्या पूर्ण झाल्यात असं काहीच नाही। मग ते आता आम्हाला सगळ्यांनी संधी द्यावी की त्या संधीचं आम्ही सोनं करू, आपलं पलूस गाव हे सुजलाम सुफलाम करू। नमस्कार, मी सुप्रिया मंगेश येसुगडे। आपल्या नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार ज्योत्स्नाताई, नगराध्यक्षपदासाठीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार ज्योत्स्ना काकी येसुगडे, तसेच नगरसेवक पदासाठी दीपाताई येसुगडे व धनाजीभाऊ कुंभार, आम्ही सर्वजण प्रभाग 8 मध्ये फिरत असताना आमची एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मागच्या कालावधीत नगरसेवक निलेश भैया असताना या प्रभाग 8 मध्ये बऱ्यापैकी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत। सत्ता नसताना देखील भैयांनी लाईटचे प्रॉब्लेम, रोडचे प्रॉब्लेम असू दे किंवा पाण्याचे प्रॉब्लेम असू दे, सगळे पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण आता एक इनाम पट्ट्यात जो एक भाग वाढलेला आहे तिथे एवढे प्रॉब्लेम आहेत की तिथे संध्याकाळी 6च्या पुढे आपण जाऊही शकत नाही। म्हणजे त्या भागात पहिला भैया नव्हते, आता त्या भागात जर जायचं झालं 6च्या पुढे तर तिथे लाईट नाहीये, पाण्याचा प्रॉब्लेम आहे। पाणी तर सर्वसामान्य जनता विकत घेऊन प्यावं लागतं। प्रत्येक वेळी विकत घेऊन पाणी पिणं शक्य नाहीये नॉर्मल लोकांना। विहिरीचं पाणी पिऊन मग तिथं आजारी पडतात लोक। आम्ही परवा त्या भागात गेला असताना एका स्त्रीने सांगितले की 4थीची मुलगी तिची किडनॅप करून घेऊन जात होते 6च्या पुढे, का तर तिथं रोड नाहीयेत, लाईट नाहीये आणि उसातून त्यांना यावं लागतं। तर ती महिला रडून सांगत होती की बाबा 6च्या पुढे जर आपल्या पलूस सारख्या सिटीमध्ये जर आम्ही फिरू शकत नाही तर काय उपयोग। माझं एकच म्हणणं आहे, आपण जे एक आपलं महत्वाचं मत आहे, 5 वर्ष त्या मतावरती विरोधक सत्ता चालते आपली, ते जर व्यवस्थित मुख्य माणसाच्या हातात गेलं तर हे प्रॉब्लेम कुठलेही होणार नाहीत। ती मुलीची आई कळकळून सांगत होती की बाबा आपण ज्या माणसांना निवडून दिलं आम्ही त्या लोकांपर्यंत पण गेलो की बाबा माझ्या मुलीचं असं झालं, पोलीस स्टेशनमध्ये गेलो, कुणीही दाद घेतली नाही त्यांची, तिथल्या तिथं विषय स्टॉप झाला। तर असं करू नका। सत्ताधिकारी जे होते त्यांनी पण ही पूर्तता घ्यायला पाहिजे होती की बाबा त्या मुलीबाबत काय झालं काय नाही। ती एकच प्रॉब्लेम नाही, अशा अनेक प्रॉब्लेम आहेत। मुलींसाठी वसतिगृह नाहीयेत, वृद्ध महिलांसाठी तुम्ही व्यवस्थित सोय केल्या पाहिजे त्या,
परत आणखी पोलीस जे फिरतात रात्रीचे ते कुठेही शेताच्या ठिकाणी आसपास जायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी लहान मुली आहेत, मुलं आहेत, तिथं सगळ्यांच्या व्यवस्थित सुविधा व्हायला पाहिजेत, बागा व्हायला पाहिजेत लहान मुलांसाठी. विरोधी सत्ताधिकाऱ्यांनी आजपर्यंत काहीही काम केलेलं नाहीये. फक्त मतं मागण्यापुरती येतात, बाकी 5 वर्ष परत गायब होतात. तसं नाहीये. बापूंचं एक व्हिजन होतं की बाबा बापूंच्या स्वप्नातलं एक पलूस आहे जे आपण सर्वांना मिळून आता साकारायचं आहे. काय की बाबा लहान मुलांसाठी गार्डन पाहिजे, मोठ्यांना बसायला व्यवस्थित फुटपाथचे जे असतात हे फुटरेस्ट वगैरे असतात ते सगळं झालं पाहिजे पूर्ण. तर भैयांचं जो एक व्हिजन आहे जिथं तिथं सगळे व्यवस्थित डांबरीकरण रोड झाले पाहिजेत, लाईट सगळीकडे व्यवस्थित पाहिजेत.